नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर बेलतरोडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे। या प्रकरणातील आरोपीचे नाव प्रीतम लावणकर असून तो महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देत असल्याचा आरोप आहे। लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने संबंधित महिलेची फसवणूक केली आणि तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार पीडित महिलेने बेलतरोडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। तक्रारीची गंभीर दखल घेत बेलतरोडी पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे। सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाय करीत आहेत। दरम्यान आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर महिलांची फसवणूक केली आहेत का याचाही पोलीस तपास करीत आहेत। या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असून तपासानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। प्रीतम लावणकरचा हा एक आरोपी आहे। हा महिलांना विश्वासात घेऊन घुस करून त्यांच्याशी लग्न करतो असं आश्वासन देतो आणि आश्वासन दिल्यानंतर महिलांचे तो एक प्रकारचे लैंगिक संबंध करतो। या भावनेतून महिलेच्या तक्रारावरून बेलतोडी पोलीस स्टेशनने तात्काळ त्याबाबतची दखल घेतली आणि तुरंत जो आरोपी आहे त्याला अरेस्ट केलेले आहे आणि अरेस्ट केल्यानंतर सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे। अधिक तपास जे आहेत जायबाई म्हणून आहेत PS आहेत त्या करीत आहेत आणि आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक आणि लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। या प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे।